कचरागढ़ पहाड़ी पर लाखों आदिवासियों के बड़ा देवता तथा मां काली कंकाली आदिवासी मंत्री उइके विधायक पूराम आदि ने दर्शन किए, जिसमें आज ध्वजारोहण विधायक संजय पुराम ने किया। अवसर पर शीतल जी मरकाम, रमेश ताराम, भारत दूधनाग, अनेक आदिवासी धर्मगुरु जय बड़ा देवनारों के बीच तथा बैतुल के आदिवासी नृत्य आकर्षण केंद्र बिंदु थे। इस प्रकार भोजन समिति द्वारा हजारों जनसमूह को भोजन विधायक संजय पुराम, अध्यक्ष दुर्गा प्रसाद काकोड़े, राधेश्याम टेकाम, विजय टेकाम, देवराज मार्सकोले, महकरामपुरम भोजराज, श्याम कुंवर लाल वटी आदि उपस्थित थे। आदिवासी क्षेत्र का विकास करने के आश्वासन आदिवासी मंत्री उइके ने कहा कि विधायक पूराम ने भी 100 करोड़ की निधि जो केंद्र मंत्री मुख्यमंत्री ने क्षेत्र विकास हेतु कहा था वो होने की मांग की। सतीश पारदी की धार्मिक रिपोर्ट। कार्यक्रम प्रारंभ हो चुका है। उसी प्रकार से मैं ऐसा तक मनाई इनका भी कृपया बाजू वाले भैया जो बंद करेंगे भैया तो मिनट रुक करेंगे। आज जिला में 21 से 2026 शनिवार का कार्यक्रम के लिए आज सभी अतिथियों होने का हार्दिक स्वागत। माननीय आमदार गडकरी उसी प्रकार से प्रमुख अतिथि के रूप में एडीएम मैडम देवरी, उसी प्रकार से प्रमुख अतिथि के रूप में माननीय जनता पार्टी मध्य प्रदेश उसी प्रकार से बालाघाट, छिंदवाड़ा, जबलपुर के सभी स्वयंसेवक, उसी प्रकार से गौर समाज संगठन के सभी पदाधिकारी स्वयंसेवक, उसी प्रकार से ग्राम पंचायत पोषण कला के सरपंच मैडम बस बस हाँ हाँ हो गया हो गया हो गया और 2 मिनट में होता पहंदी पारी कुपार लिंगोना सेवा सेवा पहंदी पारी कुपार लिंगोना सेवा सेवा कंकाली दाईना सेवा सेवा जय सेवा जय गोंडवाना। माहिती आहे संपूर्ण देशामध्ये आदिवासींच्या गोंडियन समाजांचा श्रद्धास्थान असलेला जर कुठला स्थळ असेल तर ते पहंदी पारी कुपारलिंगो कचारगड आहे। आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 2026 या चालू घडामोडीमध्ये 31 जानेवारीपासून कचारगड यात्रेला सुरुवात झालेला आहे। या यात्रेची नोंद राज्य शासनाने तर घेतलीच आहे, परंतु केंद्र शासनाने सुद्धा या कचारगड जत्रेची नोंद घेतलेली आहे। आणि त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून इथं येणारा गोंडियन समाज कित्येक वर्षापासून एकाच भाषाची मागणी करत आहे। भारतीय संविधान अनुसूची 8 लागू करा, गोंडी भाषेला राज्यभाषेचा दर्जा द्या, अशा प्रकारचा आग्रह मला दरवर्षी कचारगड येथे मी आल्यानंतर गोंडियन सगा बांधव मला करतात। शासनाला 2025 मध्ये आपण या कोयली कचारगडच्या धर्तीवर संपूर्ण राज्यामध्ये गोंडियन समाजाने जी मागणी केली त्यानुसार आपण मागणी धरलेली आहे। निश्चितच गोंडी भाषेला राज्यभाषेच्या दर्जाबरोबरच या कोहली कचारगडचा
विकास हा आता या शासनाने, केंद्र सरकारने, राज्य सरकारने आपल्या हाती घेतलेला आहे. येणाऱ्या काळात आपल्याला बघायला मिळेल की वाढती गोंडियन बांधवांची लोकसंख्या लक्षात घेता या ठिकाणी 100 करोडच्या वर निधी केंद्र सरकारकडून, राज्य सरकारकडून या कचारगडला मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. याची दखल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आदिवासी विकास विभागाचे मंत्री डॉक्टर अशोकजी उईके यांनी घेतलेला आहे. आणि त्यामुळेच आपल्या सगळ्यांना ठाऊक असेल 2018 मध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, केंद्राचे मंत्री आदरणीय नितीन गडकरी साहेब हे येऊन गेलेले आहेत. याही वर्षी केंद्राचे आणि राज्याचे मंत्री या ठिकाणी पोहोचत आहेत. निश्चितच विकासाकडे या कचारगडचा वाटचाल सुरू आहे.